नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे कंप्लीट कोर्स अकॅडमीमध्ये. मित्रांनो, आपण आज पाहणार आहे लसावी आणि मसावी यावरील मागील प्रश्नपत्रिकांमध्ये आलेले महत्त्वाचे प्रश्न. आज आपण प्रत्येक प्रश्न हा एक वेगळा पाहणार आहे. प्रत्येकाचा टाईप हा वेगळा राहणार आहे आणि त्या प्रश्नाला सोडवायची सोप्यात सोपी पद्धत आपण पाहणार आहे. चला तर पाहूया. पहिला प्रश्न, दोन संख्यांचा लसावी 210 आहे. त्या दोन संख्या 105 व 70 आहे, तर मसावी किती? पहा, एक साधं आणि सोपं सूत्र आहे की जर लसावी किंवा मसावी विचारलेला असेल, ठीक आहे, तर ज्या दोन संख्या असतील त्या दोन संख्याचा गुणाकार, त्या दोन संख्यांचा गुणाकार भागेला लसावी किंवा मसावी. ठीक आहे. आता हेच सूत्र आपण प्रॅक्टिकली पाहू. पहा, दोन संख्यांचा लसावी 210 आहे, म्हणजे आपल्याला लसावी दिलेला आहे. दोन संख्या 105 व 70 आहे, दोन संख्या दिलेल्या आहेत, तर मसावी विचारला आहे. तर जे विचारलेलं आहे ते आधी लिहायचं, मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार. दोन संख्या कोणत्या आहेत तर 105 गुणेला 70. ठीक आहे. भागेला आपल्याला काय दिलेलं आहे, लसावी, तर लसावी लिहा 210. समजून घेताना आरामशीर पद्धतीने समजून घ्यायचे, जेणेकरून प्रश्न पेपरमध्ये सोडवताना हा लवकर सुटेल. पहा, मसावी बरोबर पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या भागेला लसावी. आता मसावी विचारलेला आहे म्हणून आपण मसावी लिहिला. जर लसावी विचारला असता तर इथे आपण लसावी लिहिले असते आणि इथे आपण दिलेला मसावी लिहिला असता. ठीक आहे. तर इथे भाग जातो, 0 0 गेले. इथे 7चा भाग जातो, 7 एके 7, 7 त्रिक 21. ठीक आहे. पुन्हा 3 भाग जातो, 3 एक 3 आणि 3 त्रिक 9, राहिला 1 आणि हा 5 झाले 15, 5 त्रिक 15. तर मसावी किती येणार, 35. अगदी सोपी सूत्र आहे. हेच सूत्र आपण अशाच प्रकारच्या काही वेगळ्या गणितावर सुद्धा आपण पाहू. पहा पुढचा प्रश्न. त्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या. पहा, इथे एक माहिती दिलेली आहे, दोन सहमूळ संख्यांचा मसावी हा नेहमी 1 असतो. ठीक आहे. दोन सहमूळ संख्यांचा लसावी हा नेहमी 1 असतो. क्रमागत 2, ठीक आहे, क्रमागत 2 नैसर्गिक संख्यांचा मसावी हा नेहमी 1 असतो. म्हणजेच काय, समजा जर संख्या असेल 15 व 16 यांचा मसावी किती, तर किती येणार, 1. कारण की या संख्या दोन क्रमागत नैसर्गिक संख्या आहे. याच्याऐवजी 25 व 26 यांचा मसावी किती विचारलं तर 1. ठीक आहे. 96 97 मसावी विचारला तर 1. ठीक आहे. तर दोन क्रमागत नैसर्गिक संख्यांचा मसावी नेहमी 1 असतो. आणि शेवटचं आहे की दोन क्रमागत सम संख्यांचा मसावी हा नेहमी 2 असतो. दोन क्रमागत समसंख्यांचा म्हणजेच काय, 2 आणि 4 दोन क्रमागत समसंख्या आहे, यांचा मसावी किती येणार, 2. नंतर 8 आणि 10 यांचा मसावी 2 येणार. नंतर 96 98 यांचासुद्धा मसावी 2 येणार, कारण की या दोन क्रमागत समसंख्या आहे. ठीक आहे. ही माहिती महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा किंवा आपल्या वहीमध्ये नोटडाऊनसुद्धा करा. पुढचा प्रश्न. दोन संख्यांचा लसावी 144 मसावी 12 आहे. त्यापैकी एक संख्या 36 आहे, तर दुसरी संख्या कोणती? आता इथे आपण दोन प्रकारे सोडू गणित. आधी सोडू जे आपण या आधी गणितामध्ये केलेलं आहे. पहा काय विचारलं आहे, दुसरी संख्या.
म्हणजे आपल्याला लसावी दिलेला आहे. किती आहे लसावी? 144. मसावी दिलेला आहे. मसावी किती आहे तर 12. आणि पहिली संख्या दिलेली आहे. किती आहे तर 36. आता मागील सूत्रामध्ये पाहिलं आपण, लसावी विचारला असेल तर आपण लसावी आधी लिहितो, मसावी विचारला असेल तर आधी मसावी आपण लिहितो. पण दोन्ही दिलेलं असेल आणि संख्या विचारली असेल तर आपण लसावी आणि मसावी कोणत्याही ठिकाणी घेऊ शकतो. ठीक आहे. जसं आता लसावी ठेवू आपण 144 बरोबर. वरती काय होतं, दोन संख्यांचा गुणाकार. पहिली संख्या किती आहे 36 गुणिला दुसरी माहीत नाही म्हणून एक्स घेतला आणि भागेला मसावी घ्यायचा. किती आहे 12. ठीक आहे. इथे भाग जातो. 12 एके 12, 12 त्रिक 36. ठीक आहे. तर मग राहिलं काय 144 बरोबर 3 गुणिला एक्स. इथे गुणिला आहे, इकडे भागेला जाईल. तर 144 भागेला 3 बरोबर एक्स. 3 एके 3. ठीक आहे. 3 एके 3, 4 त्रिक 12 उरले 2. इथे 4 आहे तर झाले 24. तर 8 त्रिक 24. आपलं उत्तर किती आलं 48. ठीक आहे. तर आपल्याला काय पाहिजे होती दुसरी संख्या, तर ती मिळाली आपल्याला 48. आणखी एक पद्धत आहे. असं जर दिलेलं असेल तर काय करायचं, लसावी गुणिला मसावी आणि पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या, या पद्धतीने सुद्धा आपण हे उत्तर काढू शकतो. ठीक आहे. पहा काढू आपण. लसावी किती आहे 144 गुणिला मसावी किती आहे 12 बरोबर पहिली संख्या 36 गुणिला दुसरी एक्स म्हणजेच माहीत नाही. इथे गुणिला आहे, इकडे होईल तर भागीला जाईल. ठीक आहे. आपण सरळ लिहू एक्स बरोबर 144 गुणिला 12 भागीला 36. इथे भाग जातो. 12 एक 12, 12 त्रिक 36. पुन्हा तेच आलं 144 भागीला 3. आपण भाग दिलेला आहे, उत्तर आहे 48. तर या प्रकारे आपण दोन्ही पद्धतीने उत्तर काढू शकतो. पुढचा प्रश्न, दोन संख्यांचा गुणाकार एक 1440 आहे, त्यांचा मसावी 12 आहे, तर लसावी किती? तेच पद्धत आपली कोणती आपण घेऊ शकतो. लसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे 1440 भागेला मसावी आहे 12. तर लसावी बरोबर इथे भाग जातो 12 एक 12. आता इथं सरळ दिसत आहे की हा 12चा काय आहे वर्ग, तर सरळ सरळ भाग जाईल 12चा आणि हा एक 0, म्हणजेच लसावी निघाला आपला 120. सोपं होतं. पद्धत तीच होती. आपण गणित दुसरं असून सुद्धा आपण त्याच पद्धतीनं उत्तर काढलं विदिन 2 स्टेपमध्ये. ठीक आहे. आणि आणखी तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करसाल तेव्हा आपण गणित वाचताना सोडू शकतो की दोन संख्यांचा गुणाकार 144 मसावी 12 आहे. ठीक आहे. इथं 12 144 शून्याला भाग देतो. ठीक आहे. 120चा भाग पडतो आणि लसावी हा 120 राहतो. ही पद्धत केव्हा होईल, जेव्हा तुम्ही पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस कराल तेव्हा. पुढचा प्रश्न, दोन संख्यांचा लसावी 240 व मसावी 8 आहे, त्यापैकी एक संख्या 40 आहे, तर दुसरी संख्या कोणती? ठीक आहे. पुन्हा तीच कंडिशन, लसावी गुणिला मसावी 240 गुणिला 8 बरोबर पहिली संख्या गुणिला दुसरी, म्हणून 40 गुणिला एक्स गुणिला आहे भागीला जाईल. ठीक आहे. तर 240 गुणिला 8 भागीला 40. 0 0 कटले, भाग जातो 4 एक 4, 4 2 8 आणि इथे गुणाकार राहतो 24 गुणिला 2 किती ते 48. तर आपलं उत्तर आहे 48.
ठीक आहे. तर पहिली संख्या आहे 40 आणि दुसरी 48. पुढचा प्रश्न, एका टोपलीतील 8 किंवा 9 पेरूंचे गट केल्यास प्रत्येक वेळी 3 पेरू उरतात, तर टोपलीतील एकूण पेरू किती? ठीक आहे. तर एका टोपलीमध्ये काय आहेत? पेन आहेत आणि हे पेन 8 आणि 9च्या गटात जर आपण केले तर प्रत्येक वेळेस किती उरतात? 3. तर टोपलीत एकूण पेरू किती? तर अशा वेळेस काय करायचं? 8 आणि 9चा काय करायचा? लसावी. आता इथे पहा, 8चा आणि 9चा लसावी किती येतो? पहा, दोघांच्याही संख्येमध्ये आपण भाग पाडू शकत नाहीस, म्हणून सरळ सरळ आपल्याला 8 आणि 9चा काय करावं लागेल? गुणाकार. 8 नव्हे 72. ठीक आहे, 72. आणि जे संख्या नेहमी उरते ती संख्या यामध्ये काय करावं लागेल? ॲड करावी लागेल. तर ते होणार 72 अधिक 3 75. एकदम सोपी गणित होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. पहा, 48 व 60 या संख्यांना पूर्ण भाग जाईल अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती? म्हणजेच काय विचारलं आपल्याला? मसावी. मसावी आपण नेहमीच्या पद्धतीनं कसं काढतो? तर 48 आणि 60 असं आपण 2 कॉलममध्ये लिहितो आणि यांना भाग देतो. ठीक आहे. आता इथे भाग देऊ आपण. आता कमीत कमी तुम्ही जसा भाग देऊ शकता तसा भाग द्यायचा. असं नाही की आपण एकदम मोठी संख्या घेऊ की एकदम लहान घेऊ. ठीक आहे. आधी आपण 6ने भाग देऊ. ठीक आहे. 6 8 48, 7 आहे 60. नंतर इथे पुन्हा भाग जातो. 2चा भाग देऊ. 4 2 8, 5 2 10. म्हणजे इथे आता पुन्हा भाग जात नाही. ठीक आहे. इथे 2ने भाग देऊ शकतो आपण. 2ने भाग देऊ. 2 2 4 आणि 5 जसेच्या तसे. ठीक आहे. आता यांचा काय करायचा? गुणाकार. आता इथे मसावी म्हणजेच काय? ज्या संख्येने या दोन्ही संख्येला काय केलाय? भाग गेलाय. आपण आधी 6ने भाग दिला, नंतर 2ने भाग दिला. म्हणजेच काय? तर या दोघांचा गुणाकार किती होईल? 6 2 12. 12 हा काय झाला आपला? मसावी. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. अशी लहानात लहान संख्या जिला 15ने भागल्यास बाकी 5 उरते, 21ने भागल्यास बाकी 11 उरते, 28ने भागल्यास बाकी 18 उरते. अशी आपल्याला काय पाहिजे? लहानात लहान संख्या. आता म्हणजेच काय? तर आपल्याला काढावं लागेल लसावी. सर्वात आधी आपण या संख्यांचा जो बाकी उरते त्यांची आपण वजाबाकी करून घेऊ. पहा, आता 15मधून किती उरतात? 5. तर फरक येतो 10चा. नंतर 21मधून किती उरतात बाकी? 11. तर फरक येतो 10चाच. आणि 28मधून किती उरतात बाकी? 18. तर कितीचा फरक येतो? 10चा. आता आपल्याला काय पाहिजे? अशी लहानात लहान संख्या. ठीक आहे. तर म्हणजेच लसावी पाहिजे. म्हणून आपल्याला या तिघांचा काय काढावं लागेल? लसावी. तर 15, 21 आणि 28 यांचा आपण लसावी काढू. पहा, आधी 3ने भाग देऊ. 5 त्रिक 15, 7 त्रिक 21 आणि 28ला पहा, 28ला भाग जातो सरळ सरळ नाही. ठीक आहे. तर मग आता काय करायचं? तर 28 जसेच्या तसे लिहायचे. तर आता पुन्हा कितीने भाग जाईल इथे? 7ने. आता पहा, 5 जसेच्या तसे, 7 1 7 आणि 7 चौक 28. ठीक आहे. तर आता पहा, आपल्याला लसावी पाहिजे. म्हणजेच काय? ज्यांनी आपण भागले आणि जे राहिले त्यांचा गुणाकार. तर आधी 5ने गुणू, म्हणजेच गुणाकार सोपा जाणार. पहा, 5 1 5, 5 चौक 20
20 त्रिक 60 आणि साइन 7 42 म्हणजेच 420 हा आला आपला लसावी. ठीक आहे. म्हणजेच काय तर या संख्येला 15ने 21ने आणि 28ने जर भागले तर भागाकार जातो. पण इथे काय म्हटलं आहे, इथे नेहमी 15ने भागले तर 5 उरले पाहिजेत, 21ने भागले तर 11 उरायला हवे आणि 28ने भागले तर 18 बाकी राहायला हवे. म्हणून काय करायचं, आपण जो फरक काढलेला आहे किती आहे 10, तो यामधून मायनस करायचा. 420 वजा 10 बरोबर 410 ही राहणार आपलं उत्तर. म्हणजे अशी लहानात लहान संख्या जिने भागल्यानंतर ही बाकी उरते. ठीक आहे. सोपी पद्धत होती. संख्यांमधून बाकी उरत असेल तर त्यांतील फरक काढायचा, मग त्या संख्यांचा लसावी काढायचा आणि जो फरक आहे तो त्यामधून मायनस करायचा. पुढचा प्रश्न, एका बॉक्समध्ये काही पेन आहेत. 12 मुलांना प्रत्येकी सारखे पेन वाटले तर 8 पेन उरतात आणि 14 मुलांना सारखे पेन वाटले तर 10 पेन उरतात. पहा आता 12 पेन जर प्रत्येकाला वाटले तर किती उरतात 8, म्हणजे आपल्या इथे किती कमी पडत आहेत 4 पेन. आणि 14 मुलांना जर वाटले तर किती उरतात 10, इथे सुद्धा आपल्याला किती कमी पडत आहे 4 पेन. ठीक आहे. सेम कंडिशन आहे. 12 आणि 14चा काय काढायचं आपल्याला लसावी. ठीक आहे. पहा 12 आणि 14चा भाग जाईल 2ने देऊ आधी. साइन 2 12, 7 2 14. आता यांचं काय करायचं आहे गुणाकार. 7 सकम 42, 42 2 84. तर 84 हा काय झाला लसावी. ठीक आहे. आता या लसावीला इथे काय म्हटलं आहे की 4 हे नेहमी कमी पडतात. तर आपण काय करायचे यात 1 मिनिट, यात 84 मधून हे 4 काय करायचे मायनस करायचे. तर मग 84 वजा 4 बरोबर 80. ठीक आहे. म्हणजेच आपण जर 84 ठेवलं तर सर्वांना सारखे पेन मिळेल. पण आता आपण जेव्हा 4 कमी केले तेव्हा 12 मुलांना प्रत्येकी पेन वाटले तर 8 उरतील आणि 14 मुलांना सारखे पेन वाटले तर 10 उरतील. ठीक आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे पेपरमध्ये आलेले महत्त्वाचे गणितं आपण यापुढे कंटिन्यू ठेवणार आहे. त्यामध्ये आपण घड्याळ, सरासरी, चक्रवाढ व्याज, नफा तोटा या प्रकारचे जितकेही प्रश्न आलेले असतील ते सर्व घेणार आहे. त्याकरता आपल्या या यूट्यूब चॅनलसोबत जोडून राहा. ठीक आहे. आणि जेव्हा आपण हे असे प्रश्न सोडवतो तर त्या प्रश्नाचे उत्तर हे बरोबर आहे की नाही हे टॅली करणं सुद्धा महत्त्वाचे आहे. जसं हे गणित आहे, या गणितामध्ये काय म्हटलं आहे आपण तर 12 मुलांना प्रत्येकी पेन वाटले तर 8 उरतात. आपण किती उत्तर काढलं आहे 80. तर आपण टॅलीसुद्धा करू शकतो. म्हणजेच आपण 80 पेनांना 12ने भागले. ठीक आहे. तर इथे भाग जातो 12 सकम 72, राहिले किती 8. म्हणजेच काय तर 12 मुलांना 80 पेन आपण 6ने प्रत्येकी वाटले तर किती उरतात 8 पेन उरतात. ठीक आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते बरोबर आहे. जसे 12 मुलांना प्रत्येकी पेन वाटले तर 8 पेन उरतात. ठीक आहे. तर अशाच प्रकारे आपण पुढे सुद्धा गणितं पाहणार आहोत. त्याकरता जुळून राहा आणि सोबतच आपण मराठी व्याकरणचा अभ्याससुद्धा सुरू करणार आहे, तो फक्त प्रश्नांच्या माध्यमातून. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.